आपण आपल्या आर्थिक गरजेपोटी बँका, फायनान्स व वित्तीय संस्था यांची कर्जे घेतो, परंतु आपल्या आर्थिक अडचणीमुळे आपण ती कर्जे वेळेवर भरू शकत नाहीत. त्यामुळे त्या वित्तीय संस्था, बँका, फायनान्स या न्यायालयामध्ये किंवा लवादाकडे रक्कम वसुलीसाठी केसेस दाखल करतात. त्याची नोटीससुद्धा आपल्याला प्राप्त होते. आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटतो, तडजोडीबाबत बोलतो, परंतु आपण ज्या केसचे नोटीस किंवा समन्स आलेले असते त्या केसमध्ये स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर होऊन आपले म्हणणे मांडत नाहीत आणि त्यानंतर त्या केसचा आपल्या परस्पर निकाल होतो. कारण समन्स हे बजावलेले असते आणि त्यानंतर जेव्हा त्या वित्तीय संस्था न्यायालयामध्ये दरखास्त म्हणजे वसुलीचा अर्ज दाखल करतात त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की आपण बरीचशी रक्कम जी आहे ती भरलेली होती आणि त्याचा हिशोब यामध्ये केलेला नाही. परंतु त्या तक्रारी या रक्कम वसुलीच्या केसमध्ये चालत नाहीत. कारण रक्कम वसुलीची केस म्हणजे फक्त त्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रकमेची वसुली करण्याचा अर्ज असतो. न्यायालयाच्या निकालामध्ये तुम्ही म्हणणे दिलेले नाही किंवा बँकांनी, पतसंस्थांनी, फायनान्सनी किंवा वित्तीय संस्थांनी जास्तीचा व्याजदर लावलेला आहे किंवा तुम्ही त्या कर्जाच्या रकमेपैकी अनेक मोठी रक्कमेचे हप्ते जे आहेत ते भरलेले आहेत, अशा स्वरूपाच्या ज्या सर्व आपल्या बाजू असतात त्या आपण त्या मूळ केसमध्ये मांडणं हे खूप गरजेचं असतं. कारण दरखास्तीमध्ये या सर्व गोष्टी या मांडता येत नाहीत. कारण दरखास्त ज्या न्यायालयामध्ये दाखल केली जाते ते न्यायालय फक्त जो आदेश झालेला असतो, जी डिक्री झालेली असते, हुकुमनामा झालेला असतो, तर त्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे फक्त त्या एक्झिक्युटिव्ह कोर्टावर असतं, म्हणजे अंमलबजावणी करणाऱ्या न्यायालयावर असतं. आणि अंमलबजावणी करणाऱ्या न्यायालयाला झालेला हुकुमनामा हा चुकीचा आहे की बरोबर आहे हे ठरवण्याचा अधिकार नसतो. जर आपल्याला असं वाटत असेल की झालेला हुकुमनामा हा चुकीचा आहे, झालेला हुकुमनामा हा अन्यायकारक असा आहे, तर आपण त्या हुकुमनाम्याच्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करून त्या कामी स्थगिती घेणे हे कायद्याने आवश्यक असते. जोपर्यंत स्थगिती घेतली जात नाही, अपील दाखल करून स्थगिती घेतली जात नाही, तोपर्यंत खालील कोर्टामध्ये जी हुकुमनाम्याची अंमलबजावणी असते तर त्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीचं जे काम आहे ते निरंतरपणे चालू राहतं. त्यामध्ये दिवाणी तुरुंगवास, त्यामध्ये मिळकतीची जप्ती, मिळकतीचा लिलाव आणि वसुली या सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या क्रमाक्रमाने चालत राहतात. त्यामुळे जर आपल्याला असं वाटत असेल की झालेला हुकुमनामा हा बेकायदेशीर आहे, झालेला हुकुमनामा हा तुमचं म्हणणं न घेता झालेला आहे किंवा तुम्ही काही रक्कम पतसंस्थांकडं, फायनान्सकडं किंवा वित्तीय संस्थांकडं, बँकांकडं भरलेली आहे, तर या सर्व तक्रारी ज्या आहेत त्या अपिलामध्ये जाऊन मांडणं हे कायद्यानं आवश्यक व जरुरीचे असते. अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला शेअर करा.